नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। हा बघा, आपल्या घरचा हरभरा आहे। त्या दिवशी आपण जो व्हिडिओ काढला होता त्यामध्ये मोबाईलमध्ये उन्हामुळे फुलाची संख्या दिसत नव्हती। आता ही बघा, रात्र आहे, रात्रीचे 6:30 वाजलेले आहे आणि हे बघा कशी फुलं चमकत आहेत। फुलं अशा प्रकारे चमकत आहेत, अशी फुलं आहेत। बघा, अशी फुलं आहेत। बघा कसे फुलं आहेत। पण तरी मित्रांनो, आपण म्हटलं होतं की फुलात पाणी दिल्याने काय होते। आपण प्रयोग घरच्या हरभऱ्यावरच करणार होतो, पण तरी मित्रांनो, माझं एक तुम्हाला सजेशन राहील या अनुभवावरून तरी, की शक्यतोवर आपला हरभरा शक्यतोवर जर फुलावर आला असेल तर पाणी देऊ नका। कारण कसं आहे, काही वेळ फुलं नंतर माघारते। जे नवीन फुलं येणारे आहेत ते लेट येते आणि आधी येतात आणि नंतरचे थोडेसे लेट होते, म्हणजे माघारते तो हरभरा जो आपला। म्हणजे चण्याचे काही घाटे आधी येतात, काही नंतर येतात। अशामुळं हरभऱ्याचं काही हरभरे आधी येते, काही नंतर येते। म्हणजे जे आधी आलेले हरभरे आहे ते लवकर फुटते आणि उशिराचे यायचेच असते। म्हणून शक्यतोवर देऊ नका। जर द्यायचं असेल तर काही टक्के फुलात असतानाच तुम्ही पाणी देऊन ठेवा आधीच। हे बघा, काही ठिकाणी, ज्या ठिकाणी म्हणजे आपले जे म्हणजे पाईप टाकतो आपण एका ओळीपासून, म्हणजे एका पाईपाच्या ओळीपासून तर दुसरी जी रांग टाकतो आपण, त्या रांगेमध्ये आपलं 2-2.5 फुटाचं 2-2.5 पाईपाचं, म्हणजे एक 20 फुटाचा पाईप, असं 50 फुटाचं अंतर ठेवतो आपण। पण जे जे पाईपाजवळची वय किंवा तास असते, म्हणजे मिनिमम त्याच्या एक पाईप अशी एक पाईपच्या अशा एरियातली जी वय असते, म्हणजे दोन्हीकडच्या साईडचे धरा तासं, त्या तासावर त्याचा जास्त परिणाम झाला आहे। आणि तिथं कारण जास्त पाणी जाते आणि जे थोडेसे शेवटावरचे जे म्हणजे तासं असतात पाण्याच्या पाईपाच्या स्प्रिंकलरच्या, तर त्यावर थोडंसं पाणी म्हणजे थोड्याफार प्रमाणात कमी जाते। तर तिथं जे घाट्याची किंवा फुलाची संख्या, आपली फुलाची संख्या सध्या तिथं जास्त प्रमाणात दिसते। आणि जे पाईपाच्या बाजूचे आजूबाजूचे आहे, या बाजूचे आणि त्या बाजूचे, तिथं थोडीशी घाट्याची संख्या कमी दिसते। कारण तिथं जास्त पाणी झालेलं आहे, त्याच्यामुळं तो सध्या अजून तळणीवर याच आहे, त्याच्यामुळं तिथं घाट्याची संख्या कमी आहे। आणि जे आपल्या वय म्हणजे तासाच्या जे आपलं पाणी होतं, पाण्याच्या स्प्रिंकलरच्या त्या पाईपापासून जे अंतर जवळ होतं किंवा वय जवळ होत्या, तासं जवळ होते, तिथं थोडंसं हरभरे कमी दिसते आणि दूरवर थोडेसे जास्त दिसते। म्हणजे त्याची जी फुलं आहे, फुलाची संख्या अशा प्रकारची। म्हणून शक्यतोवर जर आधीच तुमचं जर पाणी झालं असेल तर ते चांगलं। शक्यतोवर फुलात असताना पाणी देऊ नका। कारण आपला हरभरा आधी फुलं येते, नंतर अजून थोडंसं त्याला पाणी गेलं की तो थांबल्या जाते, तो वाढ घेते। फुलं तळणीवर असतानाच फुलं चांगल्या प्रकारे येतात। भरपूर वाढला त्याच्यामुळं फुलं संख्या आपलं भरपूर आपल्याला उत्पन्न होणार आहे अशातला भाग नाही। त्याच्यामुळं हरभरा वाळणी मागं लागू नका आणि शक्यतोवर फुलाच्या अवस्थेत
हरभऱ्याला पाणी देऊ नका. त्यामुळं आपला हरभरा आधीच देऊन घ्या. जर तुम्हाला द्यायचं असेल तर आधीच द्या. पाण्यावर पाणी दिलं तरी काही होत नाही. फक्त त्याला लिमिटेड पाणी द्या. एकच सिंगल पाईपवर असेल तुमचं नोझल तर तुम्ही 3 तास जरी दिलं तरी होऊन जाते. 15-15 दिवसातच तुम्ही पाणी द्या. फुलावर येईपर्यंत 2 पाणी जरी झाले तरी भरपूर म्हणजे होऊन जाते, काही हरकत नाही. फक्त जास्त वेळ ठेवू नका एका जागेवर. 3 तास द्या, काहीच होत नाही. त्यानंतर एक वेळा हरभरा फुलावर सुटला की त्यामध्ये पाणी देऊ नका. आधीच तुम्हाला जे काय वाढ करायची असेल हरभऱ्याची ती वाढ करून घ्या. त्यानंतर करू नका, त्याला छेडछाड करू नका. नंतर 60-70% घाटे आले तेव्हा तुम्ही त्याला नंतर पाणी सुरू करून द्या आणि फवारणी घ्या. तुमच्या हरभऱ्याच फुलाचं घाट्याचं रक्षण करा. त्यावर घाटे अळी येते, त्यावर अटॅक भरपूर होतो. त्यामुळं फवाऱ्याचं पण नियोजन करा. आपले फवारे झालेले आहे, आतापर्यंत 3 फवारे झालेले आहे आपल्या हरभऱ्याला. आणि आताच्या याच्या पुढचा जो राहील तो आपण घाटे अळीसाठी आणि आपले हरभरा चांगला भरणीसाठी आपण एक विद्राव्य खत आणि चांगल्या प्रकारे एखादं कोराझॉन, ॲम्प्लिगो, बॅरेझाईट अशा प्रकारचं आपण कीटकनाशक घेऊ आणि एखादं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेऊ. बुरशीनाशक पण हवंच, कारण विजय आहे आपला हरभरा. विजय ही जात जुनी असल्या कारणाने त्याला मर जास्त आहे. जाकी 92-18 किंवा दिग्विजय किंवा अशा या नवीन व्हेरायटीच्या तुलनेत त्याला मर जास्त आहे. त्याच्यामुळं बुरशीनाशक शेवटच्या पण अवस्थेत किंवा शेवटच्या फवाऱ्यात पण बुरशीनाशक अवश्य घ्या. ठीक आहे मित्रांनो, आपण यापुढील नियोजन पण टाकत जाऊ. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.